नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण परिमेय संख्यांचे दशांश रूप, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर्स, सराव संच 1.3 आणि अपरिमेय संख्या इरॅशनल नंबर्स आणि सराव संच 1.4 याचा आपण अभ्यास करणार आहोत। हे व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जर व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेले त्यांचे धन्यवाद। परिमेय संख्यांचे दशांश रूप, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर। आता परिमेय संख्येला जर दशांश रूपात लिहायचं असेल तर आपल्याला ते परिमेय संख्या, समजा आता एक परिमेय संख्या घेऊ आपण 7/4। ह्या परिमेय संख्येला जर दशांश रूपात लिहायचं असेल तर आपल्याला अंशाला छेदानं भागाकार करावा लागेल। टू रिप्रेझेंट द रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म, द डिवाइड न्यूमरेटर बाय डिनॉमिनेटर। न्यूमरेटरला डिनॉमिनेटरने आपल्याला डिवाइड करावं लागेल, म्हणजे ते होईल त्या परिमेय संख्येचं दशांश रूप, डेसिमल रिप्रेझेंटेशन ऑफ रॅशनल नंबर। आता आपण एक उदाहरण घेऊया इथं। एक्झाम्पल 7/4 याला आपण डेसिमल फॉर्ममध्ये लिहूया। तर कसं लिहायचं पहा, 7ला 4ने डिवाइड करायचं आहे। हे आपण या पद्धतीने सुद्धा डिवाइड करू शकतो, 7/4। 4 1 जा 4, आता 4 पेक्षा 7 मोठा आहे म्हणजे 4 1 जा 4 येतो। 4 1 जा 4, 7 - 4 3। आता हे 3 4 पेक्षा लहान आहे म्हणजे इथं आपण आता पॉइंट घ्यायचा आणि इथं 0 द्यायचा। 4 7 जा 28 2। आणखी आपण इथं 0 घेऊन भागाकार करू शकतो। 4 5 जा 20 0। आता रिमाइंडर 0 आलं इथं, म्हणजे भागाकार आपला स्टॉप झाला। भागाकार स्टॉप झाला म्हणजे त्याला मराठीमध्ये आपण म्हणतो भागाकार खंडित झाला। म्हणजे आता आपलं इथं ह्याचं 7/4चं दशांश रूप येईल 1.75। ह्यालाच म्हणायचं आहे खंडित दशांश रूप। ह्याला काय म्हणायचं आहे? खंडित दशांश रूप। ह्यालाच इंग्रजीमध्ये म्हटलं सच अ डेसिमल फॉर्म ऑफ रॅशनल नंबर इज टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म। हेच कसं आहे? टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म आहे। म्हणजे ह्याचा भागाकार जर आपला स्टॉप होत असेल, रिमाइंडर 0 येत असेल, म्हणजेच बाकी जर 0 येत असेल तर ह्याला खंडित दशांश रूप म्हणायचं आहे किंवा इंग्रजीमध्ये टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म या पद्धतीने म्हणायचं। आता आपल्याला जर प्रत्येक डेसिमल फॉर्म हा जर टर्मिनेटिंग असेल तर याला आपल्याला नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये लिहिता येतो, म्हणजेच अखंड आवर्ती दशांश रूपात आपल्याला लिहिता येतो। तर कसं लिहायचं आहे बघा, आता 1.75 याच्या पुढे आपण किती शून्य घेतले तर हे झालं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप, म्हणजे अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिणं झालं। प्रत्येक परिमेय संख्येचं दशांश रूप आपल्याला अखंड आवर्ती दशांश रूपात लिहिता येतं, यालाच म्हणायचं नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप। आता हे 0 0 आपण एवढ्या वेळेस लिहिण्यापेक्षा ह्याला असं लिहिता येतं आपल्याला 1.750 वर रेष ओढायची। इथं शून्याची पुनरावृत्ती होते म्हणून ह्याला आपण या पद्धतीने लिहिता येतं आपल्याला। म्हणजे प्रत्येक परिमेय संख्येचं दशांश रूप अखंड आवर्ती दशांश रूपात आपल्याला लिहिता येतं। तर या पद्धतीनं एखाद्या परिमेय संख्येला दशांश रूप आपल्याला द्यायचे। तर 7/4चं दशांश रूप आहे 1.75 टाईप। आपण आता दुसरं एखादं उदाहरण घेऊया। 7/6 7/6। 7ला 6ने भागाकार करायचा आता आपल्याला। 6 1 6, 7 मधनं 6 गेले 1,
पुढं पॉईंट द्या, याच्यावर 0 घ्या. 6 1 6, 10 मधनं 6 गेले, 4 शिल्लक राहिले. इथं 0 घ्या. 6 6 36, 4 बाकी शिल्लक राहिली. परत 0 घ्या. परत 6 6 36, परत बाकी 4 शिल्लक राहिली. म्हणजे आता इथं बाकी 4 4 4 शिल्लक राहणार आहे. म्हणजे ह्याच्या पुढं आपलं 6 6 6 असं कितीही वेळेस येईल, असंख्य वेळेस. ह्यालाच म्हणायचं अखंड आवर्ती दशांश रूप. इथं 6ची पुनरावृत्ती होते. म्हणजे 7/6चं दशांश रूप 1.1666 डॅश डॅश डॅश, म्हणजेच 1.16. 6ची पुनरावृत्ती होते म्हणून 6 या अंकावर रेष ओढा. ह्यालाच म्हणायचं अखंड आवर्ती दशांश रूप, नॉन टर्मिनेटिंग डेसिमल फॉर्म. आणखी एखादं उदाहरण घेऊया आपण. 5/6. 5ला 6नं भागाकार करा. आता 5 हे 6 पेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला इथं 0 पॉईंट घ्यावा लागेल. इथं 50 होईल. 6 8 48, 6 8 48. 50 मधनं 48 गेले, इथं 2 राहिले. पुढं 0 घ्या. 6 3 18, 2 शिल्लक राहिले. परत 0 घ्या. परत 20 होईल. 6 3 18, परत बाकी 0 परत बाकी 2 राहील. म्हणजे इथं परत 3चा भाग बसेल. 3 3 3 डॅश डॅश डॅश, म्हणजे याचं दशांश रूप असेल 0.8333 डॅश डॅश डॅश. यालाच लिहिता येईल आपल्याला 0.83ची पुनरावृत्ती होते म्हणून आपण 3 वर रेष ओढायची. 3 या अंकाची पुनरावृत्ती होते, रिपीट येतो म्हणून हे 0.83 वर रेष. आता आपण सराव संच 1.3 हे घेऊया. ह्याच्यामध्ये दिले पहिला प्रश्न आहे, खालील परिमेय संख्या दशांश रूपात लिहा. राईट द फॉलोइंग नंबर्स इन डेसिमल फॉर्म. पहिलं उदाहरण आहे 9/37, 9/37. आता 9ला 37 आपल्याला डिवाइड करायचे. तर आता आपण 9/37. आता ही संख्या भाज्य हे भाजकापेक्षा लहान आहे म्हणून आपल्याला काय करावं लागेल, 0 पॉईंट. इथं होईल 90. आता आपल्याला 37चा पाठ नाही आहे. आपण थोडक्यात आपल्याला जेवढा आवश्यक आहे तेवढा पाढा आपण थोडक्यात तयार करून घेऊ शकतो. याच्या अगोदरच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पटकन पाढे कसे तयार करायचे हे दिलेलं आहे. तर याच व्हिडिओच्या लिंकमध्ये मी त्याची लिंक देतो, ते तुम्ही लिंक पहा. मी ते 1 2 3 आपल्यापर्यंत जेवढा आवश्यक आहे तेवढा पाढा तयार करून देतो. तर 37चा पाढा तयार करत असताना 3 आणि 7चा पाढा लिहायचा आहे. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4 12, 3 5 15. मी एवढाच तयार करून घेतो. 7 1 7, 7 2 14, 7 3 21, 7 4 28, 7 5 35. हे 7 लिहायचं आणि पुढचं 3. त्याच्यानंतर हे 4 जशास तसं लिहायचं आणि हे 6 आणि 1ची बेरीज करायची 7. हे 1 जशास तसं लिहायचं. 9 आणि 2 11, ह्या दोघांची बेरीज करायची. हे 8 पुढचं जशास तसं लिहा. 12 आणि 2 14 लिहा. पुन्हा हे 5 जशास तसं लिहा. हे दशक स्थानच्या पाढ्याचा एकक स्थानचा अंक ॲज इट इज लिहून घ्यायचा आहे आणि पुढच्या ह्यांची ह्या 2 अंकाची बेरीज करायची. 12 अधिक 2. आता 15 अधिक 3 18. या पद्धतीनं पूर्ण पाढा तयार करायचा. मी आता इथे एवढाच घेतला, आपल्याला जेवढी आवश्यकता भासते त्या पद्धतीनं पुढं करूया. आता 37 इथं 90 आहे. 111 मोठं होतं म्हणजे 74. 37 दुने 74. 10 मधनं 4 गेले 6, इथं 8 राहील. 8 मधून 7 गेले 1.
पुढं शून्य घ्या, पॉईंट दिल्यानंतर आपण पुढं शून्य घेता येतं. आता 160 म्हणजे जवळपास 148 बसेल आपल्याला, म्हणजे 37 चौक 148. हे असं आपल्या बाजूला जर पाडा असेल तर भागाकार करायला सोपा जातो. 30 पर्यंत आपल्याला पाडे पाठ असतानाच पाहिजेत, पुढचे पाडे घेता येईल. 37 चौक 148, शिल्लक राहिले इथं 2 1 120. 120 म्हणजे इथं आता 111 येईल आपल्याला. तर 37 त्रिक 111. परत इथं 9 शिल्लक राहिले. आपल्या इथं 9च होतं, म्हणजे परत काय येणार आता, परत आपण शून्य घेतलं तर इथून आता पुनरावृत्ती व्हायला सुरुवात होणार. म्हणजे इथं पुन्हा आपल्याला 2 37 दोन्ही 2 4 3 डॅश डॅश डॅश, परत 2 4 3 2 4 3 असंच येणार. ह्याची बाकी 0 येणार नाही रिमाइंडर. आपण ह्याचं समोर लिहूया उत्तर 0.243 2 4 3 डॅश 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 या टाईप येणार. मग याचं दशांश रूप आपण असं लिहायचं 0.243. 243 या संख्येच्या एका गटाची पुनरावृत्ती होते. संख्येत 243 हा एक गट आहे झाला संख्येचा, या गटाची पुनरावृत्ती होते. नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप याचं दशांश रूप आहे. म्हणजे याचं उत्तर कसं लिहायचं 9/37 इज इक्वल टू 0.243. त्याच्यावर रेष सोडा. हे झालं 9/37चं दशांश रूपात मांडणी. दुसरं उदाहरण घेऊया आपण 18/42 18/42. याला आपल्याला 18ला 42 भागाकार करता येईल, किंवा दुसरी एक सोपी पद्धत पाहूया आपण आणखी. आपण 18/42ला जर संक्षिप्त रूप दिलं, दोन्ही समसंख्या येतात. दोन्ही समसंख्या असल्यामुळे याला 2 भाग जातो, परत 3 नाही जातो आणि 6 पण भाग जातो या संख्येला. 18/42ला 2 भाग जातो, दोन्ही समसंख्या आहेत. 3 जातो, त्यानंतर 6 पण भाग जातो याला. मग ह्याला आपण 6 भागूया, मोठ्यात मोठ्या संख्येनं संक्षिप्त रूप देऊया. 6 त्रिक 18 आणि 6 7 42. हे 6 6 कॅन्सल झालं तर राहील 3/7. मग आता आपल्याला 18ला 42 भागाकार करण्यापेक्षा 3ला 7 भागाकार केला तर ह्याचं सोप्या पद्धतीनं संक्षिप्त रूप येईल. तर आपण 3लाच 7 भागाकार करूया. 7 पेक्षा 3 लहान आहे म्हणून 0.30 होईल. 7 चौक 28, 2 उरले, परत 0 घ्या. 7 दोन्ही 14, 6 उरले, 0 घ्या. 7 8 56, 4 उरले, 0 घ्या. 7 5 35, 5 शिल्लक राहिले, परत 0 घ्या. 7 7 49, 1 शिल्लक राहिले, 0. 7 1 7, 3 शिल्लक राहिले. सुरुवातीला जे 3 होतं तेच बाकी इथं 3 आली. म्हणजे आता ह्याच्या पुढं काय येणार, हे रिपीट 4 2 8 5 7 1 डॅश 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 या टाईपच येणार. म्हणजे ह्याचं दशांश रूप काय येईल 0.428 5 7 1 डॅश डॅश डॅश. मग याला कसं लिहायचं 0.428 5 7 1 ह्याच्यावर रेष ओढायची. एवढ्या अंकाच्या गटाची पुनरावृत्ती होते म्हणून या एवढ्या अंकावर रेष ओढायची. या रेषेचा अर्थ काय होतो की एवढ्या अंकाची पुनरावृत्ती होते. तिसरं उदाहरण घेऊया आपण 9/14 9/14. याचाही भागाकार करू आपण. 9ला 14 भागाकार करायचा आहे. 14 पेक्षा 9 लहान आहे म्हणून 0. पुढे 0 घ्या, 90 होईल. 14 पंच 70, 14 सक 84, म्हणजे इथं 6चा भाग बसेल. 14 सक 84 मायनस 90 मधनं 84 गेले, 6 शिल्लक राहिले, 0. 14 चौक 56, 4 शिल्लक राहिले. 14 दुनी 28, 14 त्रिक 42 मोठं होतं म्हणून 14 दुनी 28,
10 8 गेले 2, 3 मधून 2 गेला 1, 12. 120 पुढं 0 लिहा, 120 होईल. 14 × 84, 24 × 98, 14 8 12 दशे म्हणजे 14 8 112 येईल. इथं 8 शिल्लक राहतील. पुढं 0 घ्या, 14 पंचे 70. 10 शिल्लक राहतील. पुढं 0 घ्या, 14 7 98. 2 शिल्लक राहतील. 0 घ्या, 14 1 14. इथं 6 शिल्लक राहतील. हे बा इथंही 6 शिल्लक बाकी होते. इथं परत बाकी 6 आली म्हणजे भागाकार आता स्टॉप करायचा आणि याचा भाग म्हणजे इथून पुढचा आपला आन्सर अखंड आवर्ती दशांश रूपात येणार, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपमध्ये येणार. पण कुठून आली होती आपण इथं 60ला कितीनं भाग घातला होता? 14 चौक 56 म्हणजे 4 पासून रिपीट होणार आहे. कुठून? 4 पासून. म्हणजे ह्याच्या पुढं काय येईल? 4 2 8 5 7 1 डॅश डॅश डॅश. म्हणजे 6 पासून इथं 6 पासून नाही, इथं 4 पासून रिपिटेशन होणार आहे. म्हणजे ह्याचं दशांश रूप काय येईल? 0.642851. त्याच्यानंतर परत 4 2 8 5 7 1 डॅश 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 या पद्धतीने येईल. मग याचं दशांश रूप आपण कसं लिहायचं पहा. 0.628571 ह्या 4 पासून पुढच्या अंकाची पुनरावृत्ती होते. म्हणून 6ला सोडून पुढच्या अंकावर रे सोडायची. 6ला का सोडला आपण? इथं 6चं पुनरावृत्ती होत नाहीये, एवढ्याच अंकाची होती. चौथं उदाहरण घेऊ आपण. -103/5. 103ला 5नं भागाकार करायचा आहे आपल्याला. 103/5. आता इथं 5 दुने 10, 0 राहिलं. पुढचा 3 घ्या खाली, भाग बसेल 5 0 0. आता इथं 5 पेक्षा 3 लहान आहे ना, 5 1 5 घेतलं तरी पुढं जाईल. म्हणून आपण काय घेऊया? 5 0 0. इथं 3. मग आता पॉईंट द्या आणि पुढं 0 घ्या. 5 सक्क 30. इथं बाकी 0 आली म्हणजे भागाकार खंडित झाला. इथं टर्मिनेटिंग टाईपमध्ये उत्तर येईल. ह्याचं उत्तर हे मायनस संख्या आहे म्हणून -20.6. -103/5चं दशांश रूप येईल -20.6. हां, 5वं उदाहरण घेऊ आपण. -11/13 -11/13. 11ला 13नं भागाकार करायचं आहे. भाज्य हे भाजकपेक्षा लहान आहे म्हणून 0 पॉईंट पुढं 0 घ्या. 13चा पाडा वाचायचा 110 पर्यंत. 13 5 65, 13 संग 78, 13 7 91, 13 8 14, 104 घेता येईल आपल्याला. 110 मधनं 104 गेले, 6 शिल्लक राहिले. पुढं 0 द्या. 13 चौक 52. 13 चौक 52 घेता येईल. 8 शिल्लक राहतील. 0 घ्या पुढं. 13 संग 78, 2 शिल्लक राहतील. पुढं 0 घ्या. 13 1 13, 7 शिल्लक राहतील. पुढं 0 घ्या. 13 5 65, 70 - 65 5. पुढं 0 घ्या. 13 3 39, 11 शिल्लक राहतील. पुढं 0 घ्या. 11 इथंही होतं सुरुवातीला. 30 संख्या इथं आलेली आहे. 11 म्हणजे इथून
पुनरावृत्ती होईल पुढं, म्हणजे याच्या पुढं उत्तर काय येईल आपलं 8 4 6 1 5 3 डॅश डॅश डॅश. -11/13 बरोबर 0.8 4 6 1 5 3 8 4 6 1 5 3 डॅश डॅश डॅश. या पद्धतीने याला आपल्याला असं लिहिता येईल 0.8 4 6 1 5 3. एवढ्या गटाची पुनरावृत्ती होते म्हणून वर रे सोडा. या पद्धतीनं आपल्याला दिलेल्या परिमेय संख्येला दशांश रूपात लिहायचं आहे. आता पाहूया आपण अपरिमेय संख्या, इरॅशनल नंबर्स. अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या संख्या की इरॅशनल नंबर्स मीन्स विच नंबर्स. आता आपण याच्या अगोदर बघितल्या परिमेय संख्या. परिमेय संख्या व्यतिरिक्त संख्या रेषेवर आणखी संख्या असतात त्या अपरिमेय असतात. ज्या परिमेय नाहीत त्या अपरिमेय असतात. ज्या संख्या परिमेय नाहीत त्या संख्यांना अपरिमेय संख्या असं म्हटलं जातं. म्हणजे संख्या रेषेवर परिमेय आणि अपरिमेय दोन्ही संख्या आपल्याला दाखवता येतात. तर अपरिमेय संख्या म्हणजे कोणत्या प्रकारच्या संख्या, उदाहरणार्थ वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6 या प्रकारच्या ज्या संख्या आहेत अशा संख्या म्हणजे अपरिमेय संख्या की ज्या वर्गमूळ चिन्हामधील संख्या पूर्ण वर्ग नाहीत त्या अपरिमेय. आता वर्गमुळात 4, वर्गमुळात 9, 4चं वर्गमूळ 2 निघतं, 9चं वर्गमूळ 3, म्हणून या परिमेय आहेत. आणि ज्या संख्येची वर्गमूळं निघत नाहीत त्या अपरिमेय संख्या आहेत. म्हणजे वर्गमुळात 2, वर्गमुळात 3, वर्गमुळात 5, वर्गमुळात 6, वर्गमुळात 7, वर्गमुळात 8, वर्गमुळात 10, वर्गमुळात 11 या प्रकारच्या संख्या म्हणजेच अपरिमेय संख्या असतात. आता त्याचबरोबर आपण वर्तुळामध्ये परिघ छेद व्यास आपण गुणोत्तर घेतो. वर्तुळामध्ये परिघ छेद व्यास बरोबर एक स्थिर संख्या येते आणि ती स्थिर संख्या म्हणजे या दोघांचं गुणोत्तर, परिघ छेद व्यास हे गुणोत्तर एक स्थिर संख्या येते. ते म्हणजे ते गुणोत्तर आपण पाय या संख्येनं दर्शवलं जातं. पाय ही संख्या सुद्धा हे ग्रीक वर्ड आहे, पाय संख्येनं हे गुणोत्तर दर्शवलं जातं. पाय ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. पाय ही सुद्धा अपरिमेय संख्या आहे. आता आपण बरेच वेळेस पायची एकदम जवळ असलेली दुसरी संख्या आपण नेहमी वापरतो. पाय बरोबर 22/7 किंवा 3.14 वापरतो. पायची किंमत ही आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ काढत असताना किंवा परिघ काढत असताना ही किंमत वापरतो आपण. 22/7 बरोबर 3.14. आता 22/7 आणि 3.14 या परिमेय संख्या आहेत आणि पाय ही अपरिमेय संख्या आहे. तरी पण आपण 22/7 किंवा 3.14 का वापरतो, कारण 22/7 आणि 3.14 ही पायच्या एकदम जवळ असलेली संख्या आहे. पण व्यवहारामध्ये सोयीसाठी पायच्या खूप जवळची किंमत म्हणून 22/7 किंवा 3.14 चा उपयोग करतो. परिमेय संख्या संख्या रेषेवर दाखवायला आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. तर आता अपरिमेय संख्या समजा वर्गमुळात 2 ही अपरिमेय संख्या आहे, ती संख्या रेषेवर कशी दाखवायची याचा आज आपण अभ्यास करूया. वर्गमुळात 2 ही संख्या संख्या रेषेवर दाखवायची आहे, ती कशी दाखवायची पहा. आपण एक संख्या रेषा काढूया. आता
या संख्या रेषेवर 0 आणि ठराविक अंतरावर 1-1 सेंटीमीटरवर आपण 1-1 अंक घेऊया. बरोबर. हे 1, 2, 3 आणि 4 आणि हे -1. आता आपल्याला संख्या रेषेवर वर्गमुळात 2 ही संख्या दाखवायची. तर आपण समजा ह्या ओला 0ला OA आरंभ बिंदू नाव देऊया आणि 1च्या ठिकाणी A बिंदू नाव देऊया आपण. आणि समजा जर आपण 1 वर एवढ्याच उंचीची दुसरी रेषा जर काढली, आपण 0 ते 1 मध्ये 1 एकक अंतर आहे, तर इथं पण तेवढ्याच उंचीचा दुसरा एक बिंदू घ्या, ह्याला B नाव देऊ आपण. आणि हा जर आपण जोडला तर इथं काटकोन तयार होतो. हे अंतर इथून इथपर्यंतचं अंतर 1 आहे. हे अंतर पण 1 एकक आहे. जर आपण समजा पायथागोरसच्या प्रमेयानुसार हा त्याचा कर्ण होईल, 90 अंशाच्या समोरचा बाजू म्हणजे कर्ण असेल. जर आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार जर या कर्णाची लांबी काढली, आपण पायथागोरसच्या प्रमेयानुसार कर्ण काय होईल, कर्ण OB होईल. इथं OB वर्ग बरोबर OA वर्ग अधिक AB वर्ग. OA वर्ग अधिक AB वर्ग. OA ची लांबी आहे 1. 1 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग. 1 चा वर्ग 1 अधिक 1 चा वर्ग 1 बरोबर 2. म्हणजे OB वर्ग बरोबर 2 आलेला आहे. तर OB बरोबर होईल वर्गमुळात 2. म्हणजे OB एवढ्या अंतरावर जर आपण बिंदू घेतला तर हे अंतर होईल आपलं वर्गमुळात 2. तर OB एवढ्या अंतरावर जर संख्या रेषेवर बिंदू घेतला तर या त्या ठिकाणी असेल वर्गमुळात 2. तर आपण OB एवढा अंतर कंपासमध्ये घेऊया. O ला केंद्र घ्या आणि OB एवढी त्रिज्या घ्या. बिंदू O वर केंद्र घ्यायचंय आणि OB एवढी त्रिज्या घ्यायची. तर या ठिकाणी असेल वर्गमुळात 2 हा बिंदू असेल. या पद्धतीने आपल्याला अपरिमेय संख्या रेषेवर दाखवायचे. याच पद्धतीने आपल्याला वर्गमुळात 5, वर्गमुळात 3, वर्गमुळात 7 या संख्या आपल्याला संख्या रेषेवर सराव संच 1.4 प्रॅक्टिस सेट 1.4 पाहूया आपण. प्रश्न पहिला, वर्गमुळात 2 ही संख्या रेषेवर दाखवली आहे. त्या आधारे वर्गमुळात 2 ही आपण दाखवली. त्या आधारे वर्गमुळात 3 ही संख्या रेषेवर दाखवण्यासाठी खालील कृतीच्या पायऱ्या दिलेल्या आहेत. त्या पायऱ्यामधील रिकाम्या जागा योग्य रीतीने भरा आणि कृती पूर्ण करा. ही आपल्याला कृती पूर्ण करायची आहे. इथं कृतीमध्ये काय दिलं आहे, संख्या रेषेवर Q हा बिंदू डॅश डॅश ही संख्या दर्शवितो. तर संख्या रेषेवर Q हा बिंदू वर्गमुळात 2 ही संख्या दर्शवितो. त्यानंतर Q बिंदूपाशी एक लंबरेषा काढलेली आहे. या ठिकाणाहून ही लंबरेषा काढलेली आहे. त्या रेषेवर 1 एकक लांबी दर्शविणारा बिंदू R इथं घेतलेला आहे. OR जोडल्यामुळे त्रिकोण ORQ हा काटकोन त्रिकोण मिळतो आपल्याला. हा त्रिकोण ORQ
हा काटकोन त्रिकोण आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार लेंथ ऑफ ओ आर हा काटकोनाच्या समोरची बाजू म्हणजे कर्ण आहे. पायथागोरसचा प्रमेय कर्ण वर्ग बरोबर उरलेल्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज. ओ आर वर्ग बरोबर ओ क्यू वर्ग अधिक क्यू आर वर्ग. तर ओ क्यूची लांबी आहे इथून इथपर्यंत वर्गमुळात 2, ही आहे वर्गमुळात 2चा वर्ग अधिक क्यू आरची लांबी आहे 1 एकक. वर्गमुळात 2चा वर्ग 2 होईल आणि 1चा वर्ग 1 होईल. 2 अधिक 1 3 होईल. म्हणून लेंथ ऑफ ओ आर बरोबर वर्गमुळात 3. हे ओ आरचा वर्ग बरोबर 3 म्हणजेच ओ आर बरोबर वर्गमुळात 3 म्हणजे ही लांबी म्हणजे वर्गमुळात 3 असेल. तर आपण जर समजा कंपासमध्ये ओ केंद्रबिंदू घेऊन ओ आर इतकी त्रिज्या जर आपण कंपासमध्ये घेतली आणि जर असा आपण हा आर्क काढला, हा कंस जर काढला तर या ठिकाणी येईल वर्गमुळात 3. या ठिकाणी येईल वर्गमुळात 3 आणि या बिंदूला सी नाव देऊया आणि हा बिंदू म्हणजेच वर्गमुळात 3. या पद्धतीने आपल्याला संख्या रेषेवर वर्गमुळात 3 ही संख्या दाखवायची आहे. दुसरा प्रश्न घेऊया आपण. संख्या रेषेवर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवा म्हटले. तर आता एक लक्षात ठेवा, आपण ही संख्या रेषा काढलेली आहे. 0 1 2 3 ह्या प्रत्येकामधला अंतर व्यवस्थित असावं, सेम डिस्टन्स असायला पाहिजे. आता आपल्याला वर्गमुळात 5 ही संख्या दाखवायची आहे. एक लक्षात ठेवायचं आहे की आपण परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे हे उभं जे अंतर घेणार आहोत ते नेहमी एकच घ्यायचं आहे, लक्षात ठेवा. आता वर्गमुळात 5 घेता का ही संख्या दाखवत असताना आपण उभी रेषा जी आहे ती कोणत्या संख्येवर घ्यायची हे कसं ठरवायचं बघा अगोदर, ते ठरवणं महत्त्वाचं आहे. जर उभी रेषा कोणत्या अंकावर काढायची हे ठरवता आलं तर आपल्याला कुठलीही वर्गमुळातली संख्या रेषेवर दाखवायला सोपी जाते. नेहमी लक्षात ठेवा की उभी रेषा एकक अंतराचीच घ्यायची. जर समजा आता आपण 5 मधनं 1 गेले तर राहतात किती 4. मग ही संख्या पायथागोरसच्या प्रमेयानुसारच जर आपण घेतली तर 5 मधनं 1 गेले 4, हे 1चा वर्ग अधिक राहिला 4. 4 कितीचा वर्ग आहे 2चा वर्ग आहे. 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग. 2चा वर्ग 4 अधिक 1, 4 अधिक 1 5 म्हणजे आपल्याला हे येईल वर्गमुळात 5. या पद्धतीने आपला ठरतं. हे नेहमी एकच घ्यायचं आणि जी संख्या काढायची त्याच्यातून वजा करायचं आणि त्या संख्येचं वर्गमूळ इथं घेऊन कंसाचा वर्ग करायचा. आता इथं 5 मधनं 1 गेलं 4, 4चं वर्गमूळ 2 घेतलं मी. 2चा वर्ग 4 हा 2चा वर्ग आहे म्हणून इथं मी 2चा वर्ग लिहिला. त्याच्यानंतर पुढे सोडवा. 2चा वर्ग 4 अधिक 1चा वर्ग 1, 4 अधिक 1 5 आणि 5चं वर्गमूळ 5 म्हणजे हा कर्ण येईल. समजा जर आपण इथं ओ नाव दिलं तर आपल्याला उभी रेषा इथं 2 वर घ्यायची या ठिकाणी. तसं अंतर ह्याच्यामध्ये जे 1 एकक अंतर आहे तेवढंच हे अंतर 1 एकक घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला परपेंडिक्युलर डिस्टन्स जे आहे ते कंपल्सरी 1 घ्यायचं. मग आता हे आलं 2 एकक, इथून इथपर्यंत आलं 2. समजा जर आपण या बिंदूला ए नाव दिलं आणि या बिंदूला बी नाव दिलं, आपण ओ बी जोडलं तर ओ बीचा वर्ग इथं घेता येईल आपल्याला. OB चा वर्ग बरोबर OA चा वर्ग प्लस
ए बीचा वर्ग. ओ बी आहे 2, इथून इथंपर्यंत अंतर आहे 2 आणि ए बी आहे 1. या पद्धतीनं आपल्याला हे ओ बी डिस्टन्स मिळेल. ओ बी बरोबर वर्गमुळात 5. तर वर्गमुळात 5 दाखवायचा असेल तर आपल्याला उभी रेषा ही 2 वर घ्यावी लागेल आणि हा कर्ण जेवढा आहे तेवढं अंतर कंपासमध्ये घ्या आणि ओ त्रिज्या घेऊन एक वर्तुळ कंस काढा. ओ वर कंपास ठेवा आणि ओ बी इतकी त्रिज्या घ्या आणि ओ वर कंपास ठेवून हा एक कंस काढा. तो संख्या रेषेला जिथं छेदेल त्या ठिकाणी असेल वर्गमुळात 5. या पद्धतीनं आपल्याला संख्या रेषेवर ही संख्या दाखवायची. तिसरा प्रश्न पाहूया आपण. संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या दाखवा. आता आपल्याला संख्या रेषेवर वर्गमुळात 7 ही संख्या जर दाखवायची असेल तर आपल्याला जी उभी लाईन घ्यायची ती नेमकं कोणत्या अंकावर घ्यायची हे ठरवायचं अगोदर. तर कसं ठरवायचं, समजा आता आपल्याला वर्गमुळात 7 पाहिजे तर 7 - 1 6. म्हणजे जर आपण समजा वर्गमुळात 6चा वर्ग अधिक 1चा वर्ग, उभं अंतर आपल्याला कंपल्सरी 1 घ्यायचं हे लक्षात ठेवायचं आहे. मग वर्गमुळात 6चा वर्ग अधिक 1चा वर्ग, वर्गमुळात 6चा वर्ग 6 होईल, 1चा वर्ग 1 होईल, 6 अधिक 1 7. म्हणजेच हे कर्ण होईल 7. तर अंतर येईल पुन्हा वर्गमुळात 7. तर वर्गमुळात 7 काढायचं म्हणजे आपल्याला उभी रेषा ही वर्गमुळात 6 वर घ्यावी लागेल. मग वर्गमुळात 6 वर जर उभी रेषा घ्यायची असेल तर आपल्याला अगोदर वर्गमुळात 6 काढावं लागेल. मग वर्गमुळात 6 काढण्यासाठी आपल्याला इथं परत हीच पद्धत 6 - 1 5. म्हणजेच वर्गमुळात 5चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 5 अधिक 1 6. म्हणजेच हे वर्गमुळात 6 होईल. म्हणजे आपल्याला अगोदर वर्गमुळात 5 काढावं लागेल. मग वर्गमुळात 5 काढण्यासाठी आपल्याला 5 मधनं 1 गेला 4. 4 हा 2चा वर्ग आहे, 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 4 अधिक 1 5. म्हणजेच वर्गमुळात 5. तर अगोदर आपल्याला वर्गमुळात 5 काढण्यासाठी 2 वर उभी रेष काढावी लागेल. त्यानंतर आपल्याला वर्गमुळात 5 येईल. मग वर्गमुळात 5 वर उभी रेष काढली की वर्गमुळात 6 येईल आणि नंतर आपण वर्गमुळात 7 काढ. आता आपण संख्या रेषेवर अगोदर वर्गमुळात 5 ही संख्या दाखवूया. वर्गमुळात 5 ही संख्या दाखवण्यासाठी आपल्याला 2 वर उभी रेषा काढावी लागेल, एक एकक अंतराची. समजा हा काटकोन होईल, याला आपण समजा ए नाव दिलं, हा बी, ओ बी जोडून घ्या. आता हे इथून इथपर्यंत 2 एकक अंतर आहे म्हणजे आणि हे अंतर 1 आहे. तर 2चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 4 अधिक 1 5. म्हणजेच ओ बी होईल वर्गमुळात 5. ओ बी बरोबर वर्गमुळात 5. हे ओ बी एवढं अंतर कंपासमध्ये घ्या आणि एक वर्तुळ कंस काढा. तो संख्या रेषेला ज्या ठिकाणी छेदेल तो बिंदू म्हणजे वर्गमुळात 5 होईल. हे होईल वर्गमुळात 5. आता ह्याला आपण सी नाव देऊया आणि सी वर एक एकक अंतराची उभी रेष काढूया. आता हा होईल काटकोन, याला समजा डी नाव देऊया आपण. आता ओ आणि डी जोडून घ्या. ओ आणि डी जोडलं. आता ओ डी अंतर ओ सी अंतर झालं वर्गमुळात 5. ओ डी वर्ग बरोबर हे होईल वर्गमुळात 5 आणि हे अंतर होईल 1.
वर्गमुळात 5चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 5 अधिक 1 6, म्हणजेच OD बरोबर वर्गमुळात 6. आता हे अंतर होईल वर्गमुळात 6. कंपासमध्ये OD एवढं अंतर घ्या आणि वर्तुळ कंस काढा. आता हा बिंदू म्हणजे वर्गमुळात 6 होईल. आता ह्याला आपण P नाव देऊया आणि इथून आता 1 एकक अंतराची उभी रेष काढूया. त्याला Q नाव देऊया. आता OQ जोडून घेऊया. आता हे होईल OQचा वर्ग. OQचा वर्ग इथून इथपर्यंत अंतर आहे वर्गमुळात 6 आणि उभं अंतर 1, म्हणजे वर्गमुळात 6चा वर्ग अधिक 1चा वर्ग, 6 अधिक 1 7, 7 म्हणजेच OQ होईल वर्गमुळात 7. आता हे अंतर होईल वर्गमुळात 7. कंपासमध्ये OQ एवढी त्रिज्या घ्या आणि वर्तुळ कंस काढा. तो संख्या रेषेला या ठिकाणी छेदेल. हा बिंदू म्हणजे वर्गमुळात 7 आणि वर्गमुळात 7 ही संख्या या पद्धतीनं संख्या रेषेवर दाखवायची. आपल्याला वर्गमुळात 7 ही संख्या दाखवण्यासाठी वर्गमुळात 5 अगोदर दाखवावी लागली, नंतर वर्गमुळात 6 आणि त्यानंतर वर्गमुळात 7. थँक्यू.